काँग्रेसनं जनभावनेचा आदर करावा. कोणत्याही राजकीय पक्षासाठी जनभावनेचा अनादर करणं हे त्यांच्या राजकीय भविष्यासाठी चांगलं नसतं. हे ज्ञान पाजळताना दिसतायत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पण काँग्रेसनंच का बरं दुखवटा पाळायचा आणि सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडणुकीसाठी का पाठिंबा द्यायचा? जसा दुखवटा काँग्रेसनं पाळावा असं भाजपला वाटतं, त्या भाजपनं बी थोडासा दुखवटा पाळायला हरकत नव्हती. म्हणजे या भाजपनं अजितदादांच्या मृत्यूचा दुखवटाच पाळलेला नाहीये. एकतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी भाजपनं जी खेळी केली ना, ती खेळी कुठेही अजितदादांच्या दुखवट्याच्या त्या कारणासाठी कधीही नव्हती. हे शुद्ध राजकारण या भाजपनं खेळलेलं होतं. आणि ही भाजपा त्या अजितदादांच्या मृत्यूची साधी FIR नोंद करू शकली नाही, गुन्हा नोंद करू शकली नाही. म्हणजे रोहित पवारांनी जंग पछाडलं अगदी महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत. शेवटी त्यांना कर्नाटकाचा आश्रय घ्यावा लागला. या पार्थ पवारांनीही आतापर्यंत या गोष्टीवर तोंड उघडलं नव्हतं. कारण आम्ही सगळेजण वाटत होतं, आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वाटत होतं की शेवटी पिता गेल्याचं ते दुःख असू शकतं, पती गेल्याचं ते दुःख असू शकतं, की ते बोलले नाहीत. पण सत्तेमध्ये आले, लोकांना वाटलं हरकत नाही, तो भावनेचा विषय होता. अजितदादांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी येणं कुणालाही गैर वाटलं नाही. पण तिसऱ्या दिवशी भाजपनं जी भीती दाखवली आहे पवारांना, या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना, ती एकतर पार्थ पवारांच्या डोक्यावर जी अटकेची म्हणजे त्या महारत्नाच्या जमिनीचा जो घोटाळा आहे, ती तलवार लटकती ठेवली आणि कुठंतरी सुनेत्रा पवारांना राजकीय दृष्ट्या दबावात घेतलं की काय कोण जाणे. सुनेत्रा पवारांनी अजितदादा पवारांच्या संदर्भामध्ये फक्त CBI चौकशीची मागणी केली, पत्र लिहिलं आणि मोकळ्या झाल्या. गुन्हा नोंदवावा यासाठी त्या बोलल्याच नाही. पार्थ पवार हे गुन्हा नोंदवावा म्हणून कुठं बोलताना दिसले नाही. आणि पोटनिवडणुकीमध्ये या भाजपनं सुनेत्रा पवारांना पाठिंबा काँग्रेसनं द्यावा यासाठी आग्रह धरलाय. आणि सुनेत्रा पवार सुद्धा उद्धव ठाकरे पासून तर त्या लक्ष्मण हाकेपर्यंत फोन करतायत. त्यांनी कदाचित काँग्रेसशी संपर्क साधला असेल, पण त्या काँग्रेसनं काय मागणी केली हो अशी? काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे म्हणतायत की आम्ही पुनर्विचार करू, फक्त तुम्ही दादांच्या मृत्यूच्या प्रकरणी एक FIR नोंदवा, तो गुन्हा नोंदवा, चौकशी करा. मग ज्या सुनेत्रा पवार राजकीय पाठिंब्यासाठी फोन फिरवतात सगळ्यांना, त्या सुनेत्रा पवारांनी देवेंद्र फडणवीसांना, अमित शहांना जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन असं का मागणी करत नाहीत त्या की या प्रकरणी गुन्हा नोंदवावा? पार्थ पवार तर म्हणतात की काँग्रेसनं पाठिंबा दिला नाही, ते काय करतात ते आम्हाला कळतंय, आम्हाला दिसतंय, आम्ही आता कोणाशी बोलणार नाही, यापुढे काय त्रास होईल महाराष्ट्र पाहिल, आता काँग्रेसचं खोलडाऊन सुरू झालंय. अहो, एवढा राग तुम्हाला अजितदादांच्या मृत्यूच्या प्रकरणी FIR नोंद होत नाही, हे भाजप सरकार गुन्हा नोंदवत नाही, त्या प्रकरणी याच्या 1% राग आला असताना तर तुम्ही खरे अजितदादांचे सुपुत्र शोभला असतात ना. का बरं? सत्तेसाठी तुम्हाला बोलता येतं, राजकीय पाठिंब्यासाठी तुम्हाला बोलता येतं, सुनेत्रा पवारांना फोन करता येतात. पण या भाजपचं आणखीन हे दुतुंडी गांडूळ भाजप म्हणजे एकीकडे प्रसार माध्यमांमध्ये, पत्रकार परिषदामध्ये हे भाजपा देवेंद्र फडणवीसापासून त्या चंद्रशेखर बावनकुळेपर्यंत काँग्रेस जनभावनेचा अनादर करते, काँग्रेसला जनभावनेचा काही त्यांना देणं घेणं नाही आहे, त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती पाळावी, पाठिंबा द्यावा. अरे,
देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस बरोबर बोललीच नाही. मग काँग्रेसनं दुखवटा पाळला पाहिजे, पण जबाबदारी मात्र भाजपची काही नाही आहे. म्हणावं, काँग्रेस ह्या भाजपनं म्हणायला हवं होतं की हर्षवर्धन सपकाळजी, नसेल तुम्हाला हर्षवर्धन सपकाळांना बोलताना तुम्हाला कमीपणा वाटत असेल, तुम्ही स्वतःला सध्या त्या नरेंद्र मोदींचे वारस समजता, देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न तुम्हाला पडतायत म्हणे असं कळतंय, तुम्हाला वाटत असतील हर्षवर्धन सपकाळ जरा थोडे तुमच्यापेक्षा कमी आहेत राजकारणामध्ये, तर तुम्ही त्या खरगेंशी बोलायला काय हरकत होती भाजपनं? हर्षवर्धन सपकाळांशी नाही बोलता आलं तुम्हाला, चंद्रशेखर बावनकुळेंना बोलायला लावायचं. आज काँग्रेसनं स्पष्ट सांगितलं भाजपकडून आम्हाला कसलाही संपर्क साधलेला नाहीये आणि ते खोटं बोलतायत. म्हणजे एकीकडे भाजपा कुठंतरी या काँग्रेसला बेजबाबदार किंवा भावना शून्य ठरवत असताना ते मात्र त्यांना कसलाही दुखवटा नाही. प्रत्येक अजितदादांच्या मृत्यूपासून ते आतापर्यंत त्यांचं प्रत्येक क्षणाक्षणाला राजकारण सुरू आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री तिसऱ्या दिवशी करतात, मग नंतर तिथून पुढे यांचं पुन्हा शरद पवारांची, रोहित पवारांची, सुप्रिया सुळेंची भीती दाखवतात. पक्ष शरद पवारांनी ताब्यात घेतला असता असं म्हणतात. मग पार्थ पवारांच्या बातम्या, जाणीवपूर्वक पार्थ पवारांच्या बातम्या, खारगे ती विकास खारगे समितीचा तो अहवाल, ते या बातम्या, आणि पुन्हा नंतर शेवटी एक वाक्य असतं त्या बातमीमध्ये की पार्थ पवार यांच्या अडचणी वाढू शकतात, त्यांना क्लीन चिट नाही. राज्यसभेवर जात असताना त्यांना क्लीन चिटच्या बातम्या आल्या आणि आता मात्र त्या बातम्या बदलल्यात. त्याचाच तर परिणाम नाही ना की भाजपची भाषा हे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार बोलतायत. म्हणजे दुखवटा केवळ काँग्रेसनं काय मागणी केली? देवेंद्र फडणवीस, खरंच तुम्ही अजितदादांचे मित्र असाल आणि तुम्हाला त्या अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी खरं तो इतकं एक कणभर जरी दुःख वाटत असेल तर तुम्ही FIR नोंदवा, अशी तुम्ही गृह मंत्रालयाला तुमच्या पोलिसांना आदेश द्या आणि नोंदवा गुन्हा. आणि सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना खरंच सत्तेपेक्षा अजितदादांचं दुःख कमी आहे का? मग एखाद्यांनी सत्तेला ठोकर मारेल प्रसंगी पण अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंदवलाच पाहिजे अशी मागणी या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार करतील का? आणि काँग्रेसनं जी मागणी केली आहे, काँग्रेसनं खऱ्या अर्थानं या भाजपला, सुनेत्रा पवारांना आणि त्या पार्थ पवारांना आरसा दाखवलाय की तुमचा सत्तेचा चेहरा आहे, सत्तेसाठी तुम्ही लाचार आहात आणि आम्ही मागणी करतोय, आम्हाला भावना शून्य म्हणता, आम्हाला जनभावनेचा आदर करता येत नाही म्हणता, पण तुम्ही मात्र शुद्ध राजकारण करताय आणि अजितदादांचा दुखवटा तुम्हाला नाही आहे आणि आम्ही दुःख पाळत नाही म्हणून तुम्ही आम्हाला बोलताय. म्हणजे अक्षरशः या काँग्रेसनं या भाजपला आणि पवारांना उघडं पाडलंय. आणि खरा चेहरा सत्तेचा काय असतो? अजितदादा म्हणायचे, गड्या राजकारण लय वंगाळ असतंय. खरंच राजकारण खरंच वंगाळ आहे का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.